केदार तू बस मध्ये चढ, मी आलो. अरे ती अखेरीचीच बस असेल ना? हो हो तीच आहे, जा जा चढ. हो हो ये हा पटकन. चांगली मिळाली नाही जागा? अरे यार हे पण आत्ताच यायचं होतं. काय झालं रे? काही नाही, बॉसने एक मीटिंग ठेवली आहे आणि म्हणतोय मी असायलाच हवं. काय याला ह्याच्या बापाचा नोकर वाटलोय का मी? हे पपड्या, हे अरे असं बोलू नये रे, चिडू नकोस असा. साहेब आहेत ना तुझे ते, आणि काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणूनच त्यांनी बोलवलं असेल ना तुला. आपण असं करूया, चल आपण घरी जाऊया, उतरूया. नाही नाही नको, आजोबा चिडतील. ते आधीच वैतागतात एवढे तुला माहिती आहे, आणि माझ्यामुळे कॅन्सल झालं म्हटलं तर अजून कटकट करतील. गावी तर जावंच लागेल. अरे पण मग तुझ्या कामाचं काय बाळा? आई मी काय म्हणतोय, मी कामाला जातो, तू जाशील का एकटी? अगं बी, अरे मी एकटी कशी जाऊ? अगं एकटी कुठे, एवढी सगळी लोक तर आहेत. अरे हो, पण मी गेले नाही ना रे कधी एकटी, मला काही कळणार नाही. नाही नाही तू काळजी करू नको आई, एक काम कर, हे तिकीट धर. हा, जागा सुद्धा आपल्याला चांगली मिळाली. शेवटचा स्टॉप आहे सावंतवाडी अखेरी, तिकडे उतर, ठीक आहे? अरे पण बबड्या, काळजी करू नको, मी 2 दिवसात तुला न्यायला येतो. अरे अरे माझ्याकडे तर फोन सुद्धा नाहीये रे. बबड्या, अरे बबड्या, ए बबड्या ऐक, अरे ए बबड्या ऐक ना, बबड्या. अरे काय डोळे फुटले आहेत का तुझे? हो, बस चुकली माझी कणकवलीची. कणकवली नाही, सावंतवाडीची बस होती. कणकवलीची बस आहे, सावंतवाडी बस 2 तास लेट आहे. अरे थांब, मी करतो तुला फोन. हॅलो सोहम, आपला चेक पास झालाय, अकाउंट मध्ये 5 लाख रुपये आले. काय सुपर पार्टी मागताय आपण गो, एकदम जंगी पार्टी. अरे पार्टीचा काय आजच देतो, चल तुला. क्या बात है. एक मिनिट सोम्या, तू आता काही गडबडीत वगैरे नाहीयेस ना? मी हो, अरे ते ऍक्च्युली आईला बसमध्ये बसवायला आलो होतो, पण ठीक आहे चल, आई करेल मॅनेज. मी आलोच, चल. हा ठीक आहे चल, तू मला फोन कर संध्याकाळी. हा, बाय बाय बाय. रिक्षा. उद्या दुपारी तुला शक्य असेल तर मला भेटशील? हो, खरं म्हणजे मलाही तेच म्हणायचं होतं. म्हणजे ना मला उद्या दुपारी देवळात जायचंय, तुम्ही याल का माझ्या बरोबर?
अजून हिचा फोन बंद आहे, दुरुस्त झाला नाही वाटतं. अभिजित, अहो ताई, तुम्ही बसा ना माझ्या इथे. दादा जरा उठता. या या बसा तुम्ही, बसा. थँक्यू हा दादा. अहो ताई, हे घ्या. अहो घ्या घ्या. अहो अशा अवस्थेत ना कानात वारं जाऊन चालत नाही. घ्या, कान झाकून घ्या चांगले. उद्या माझ्यासोबत देवळात याल का? तुझ्या आधी मी तिथे पोहोचलेला असेल. वाट पाहतो. तुम्ही बसा की. नाही नाही बसा, प्लीज प्लीज प्लीज. कितवा महिना आहे? 7वा लागला आता. मी सुद्धा ना, मला 7वा लागला होता ना तेव्हाच गावी गेले होते. म्हणजे बरीच वर्ष झाली त्याला. माझा मुलगा आता चांगला मोठा झालाय, 25-26 वर्षाचा आहे. सोहम नाव आहे त्याचं. आत्ताच येतेस वाटतं. हो. अगं गरमागरम भजी आणले होते,
आसावरीसाठी आणि तुझ्या आजी सासऱ्यांसाठी. त्यांना खूप चमचमीत आवडतं ना. पण आज दुपारपासून आसावरी दिसली नाही आणि यांचा सुद्धा आवाज नाही अजिबात. हो का? कुलकर्णी, कुलकर्णी. ही काय पद्धत आहे हाक मारायची? अहो, अहो, तू मी असे मान टाकून शांत झोपला. मला वाटलं असा कसा जाईल इतक्यात? चांगला धडधाकट आहे मी. आणि तू आता आलीस, तुला लवकर यायला सांगितलं होतं ना. मला कधी सांगितलं होतं? खरं तर आई लवकर येणार असं म्हणाल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी फोनही केला नाही मला. तुझा कशाला फोन येईल? सोम्या फोन करणार होता तुला. 4 दिवसासाठी दोघेही गेलेत कोकणात. काय काय हे 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 कधी ठरलं? आज सकाळीच ठरलं. दुपारी दोघांना पाठवलं. तुला लवकर घरी यायला सांगितलं होतं. ही काय वेळ आहे यायची? म्हातारा आजे सासरा एकटाय घरात. त्याला काही चहा पाणी हवं नको बघायला नको. अय्या, तुम्ही एकटेच होतात घरात? मला नाही का सांगायचं? मी आले असते. फोन का उचलत नाहीये? आता इथे काय उभी आहेस? माझ्यासाठी चहा कर जा. चहा, कांदा भजी आणि चहा, काय मस्त कॉम्बिनेशन. अजून लागले तर सांगा. हा, आणते गरमागरम. हा मी चहा टाकते आले. अहो, घ्या ना. सर थोडं खाऊन घ्या. आजचा लंच स्किप केलाय तुम्ही. नाही, नको रे, थँक्स. भूक नाही मला. सर ॲटलिस्ट एक सँडविच तरी खाऊन घ्या ना. नाही, खरंच नको. कॉफी आण जा. ठीक आहे सर, मी आणतो कॉफी. पण प्लीज सर तुम्ही थोडं खाऊन घ्या. कशातच लक्ष लागत नाहीये. सावरी, कुठे आहेस तू? हे घ्या. थँक्यू. हं, जवळचे कोणीतरी आठवण काढली असेल. घ्या. ताई घ्या ना. अहो, नको नको. बघा भाकरी ठेचाय, थोडं खाऊन घ्या ना. अगं बाई, ठेचा तिखट दिसतो एकदम. तुम्ही ना या अवस्थेत एवढं तिखट खाता कामा नये हं ताई. तिखटच खावंसं वाटतंय मला. मलाही तसंच वाटायचं बाबड्याच्या वेळेला. छान आहे खूप ठेचा. थोडं जिरं घातलंय का तुम्ही? म्हणून एकदम वेगळी छान चव आली आहे. सांभाळून खाता येईल, एवढं तिखट खात नका जाऊ. अहो, वेळच्या वेळी खात चला तुम्ही. कुठले तुम्ही? मी कणकवलीची, म्हणजे माझं माहेर कणकवली. थयच चाललो आता आम्ही. कणकवली म्हणजे ही बस कणकवलीला चालली आहे? अगो बाई, अहो मला अखेरी सावंतवाडीला जायचं होतं. ही कणकवलीला कशी चालली बस? अगं बाई, अहो म्हणजे मी. होय, शेवटचा स्टॉप कणकवली आहे. हो का?
म्हणजे मी चुकीच्या बसमध्ये बसले. काय करू मी? असावरी असं सर काय झालं? म्हणजे तुमची तब्येत बरी आहे ना? सर रात्रभर जागे होता का तुम्ही? नाही म्हणजे तुमच्या मोबाईलमधली गाणी ऑन होती, मी आत्ता ऑफ केलीत. पहाटे पहाटे तुमचा डोळा लागल्यासारखं वाटतंय. मला निघायला हवं आसावरीकडे. का कोणास ठाऊक, मला वाटतंय ती संकटात आहे आणि तिला माझी गरज आहे. सर तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी कॉफी आणतो. नाही, कॉफी घ्यायला वेळ नाही विश्वास. मी फ्रेश होऊन लगेच निघतो. हा मदन काका बोला. शुभ्रा, अगं मी तुझा काल मेसेज बघितला. मी वहिनीला आणि सोमला गेला बस स्टँडवर आलोय. मुंबईहून येणार दोन्ही बसेस येऊन गेल्या, पण ते अजून आलेले नाहीत. कितीच्या बसमध्ये बसलेत ते? मला ऍक्च्युली माहित नाहीये. तुम्ही सोहमला फोन ट्राय केलायत का? तो फोन उचलत नाहीये. बर 1 मिनिट द्या मला. हो काका, मी आजोबांनाही विचारते जर. सोहम फोन उचलतच नाहीये तो. नाहीये काका 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. हे सोहम, सोहम तू तू घरी कसा काय? सोहम अरे कधी आलायस तू आणि आई कुठे आहेत? सोहम हे यार. अक्षय काय करतोय? काय अक्षय? काय काय चाललंय हे सोहम? तू आणि आई गावाला गेला होतात ना, मग आई कुठे आहेत सोहम? आई असेल यार बस मध्ये. कोंबडीच्या तू इथे कसं काय? आजोबा ते मला ऑफिसचं काम आलं आणि मी आईला म्हटलं की आपण म्हणजे तिला एकटीला पाठवलं गावाला? गधड्या, तुला काय हक्क नाही की नाही? इथून बाजारात जाणं आणि परत येणं, या पलीकडे तिला काही माहित नाही आणि तू तिला एकटीला पाठवलंस? काय सोहम असं अचानक कुठलं काम आठवलं रे तुला की तू आईला एकटीला पाठवून दिलंस? मी 10 वेळा सांगितलं तिला की आता नको, आपण नंतर जाऊया, 2 दिवसांनी जाऊया, पण ती ऐकतच नाही आजोबा. तुम्हाला माहिती आहे ना हल्ली कसं ती स्वतःला हवं तेच करते. एवढं सांगून सुद्धा ऐकलं नाही तिने माझं. असवरीच्या कलष्टारी काही कळत नाही तिला. नको तिथे शहाणपणा करीत असते. आता हरवली म्हणजे अशी कशी हरवेल आजोबा? जाईल बस बदलून ती. 1 मिनिट बस बदलून म्हणजे? डायरेक्ट बस आहे ना? अरे कोंबडीच्या काय बडबडतोयस? हिने बघा ना आजोबा, सकाळी सकाळी पाणी मारून उठवलं मला. इतका दमून आलो होतो रात्री. मला आता सुद्धा मीटिंग होती अभिजित राजेंबरोबर आणि उगाची उठल्या उठल्या कटकट करते. बस बद्दल काय म्हणत होतास? पाणी टाकून उठवतात का नवऱ्याला? आजोबा त्याने आईना एकटीला बस मध्ये बसवून दिलं, तुम्ही त्याला नको का ओरडायला? त्याची चूक नव्हती यार. मी कुणाला काय बोलायचं हे तू मला शिकवू नको. शुभ्रा, काळजी करू नको. मी ऐकलंय सगळं. वहिनी एकट्याच येणार आहेत ना, काही हरकत नाही ग. मुंबईहून अजून एक बस यायची आहे. हा, त्या आल्या की मी तुला कळवतो ना. येतील त्या, काही काळजी करू नको. हा ओके. ऐका ना काका, काही कळलं तरी प्लीज मला लगेच कळवाल का? बरं ठीक आहे. ओके.